No
दुःख समान सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ विषयी विरक्त जया नाही आपपर विषयी विरक्त जया नाही आपपर संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी आपण वस्ती कर वर्तत असे संसारी धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे श्री संतांची या माता चरणावरी पांडुरंगा करू प्रभमान माना पांडुरंगा करू प्रभमान ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यं एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो Oh
काहीच नेणे, परंतु बोलतो वचने अति भाविक. याच कारण तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची यास पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. विठ्ठल विठ्ठल. हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. पहा, अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपला साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आपले शांतीदूत असणारे श्रीमंत असे नाथ बाबा त्यांचा हा 5 चरणाचा अभंग तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. काय सांगतात या अभंगातून? आज तसं पाहिलं तर 750 वर्ष माऊलींना समाधी घेऊन झालेली आहे. माऊलींचं वर्णन आपण करू शकतो का? करूच शकत नाही. कारण एवढा महान ग्रंथ असा लिहिला ना, बाबांची चाललेली ज्ञानेश्वरी त्याच्यावरती. कधी कळू शकणार आहे ही ज्ञानेश्वरी हो? जोपर्यंत ते तत्व महावाक्याचा बोध आपल्यापर्यंत जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत हे आपल्याला कळू शकणार नाही. आमचे बाबा म्हणतात नेहमी, हात लावला का शॉक लागतो. कोणाला लागतो? जिवंत माणसाला का मेलेल्या माणसाला? जिवंत माणसाला. मग काय सांगितले ज्ञानेश्वरी मध्ये? 7 सगळे श्लोक, 18 अध्याय लेख आणि देव बोलिले 1. त्यांनी त्यांची कथा लिहिली आहे का त्याच्यामध्ये? नवल मृत्यू लोकीचे करणे, संकल्प विकल्प भाव धरणे आणि मेलेल्यांची सांगती पुराणे, शाश्वत नेणे कल्पांती. चाललेले आपण पाहतो ना आज सगळीकडं पुराणांच्या कथा चाललेल्या. कधी कळणार हो? शाश्वत जी गोष्ट आहे ना, मनुष्य जन्माला आल्यानंतर आहे ना, ती कधी कळू शकणार आहे? शाश्वत जर गोष्ट सांगितली तर कळणार ना. नुसत्या कथा चाललेल्या आहे. आपण ऐकतो आज इकडे तिकडे कथा. कधी कळणार आपल्याला कथा? कथा दंत कथा म्हणतात ना त्याला. कथा ऐकून जीवनाची व्यथा जाणार नाही. सातची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. हे बोलण्याचं साधू संतांचं शास्त्र नाही, फक्त वाच्य पंडितांचं शास्त्र नाहीये, तर जन्म मरणाच्या रहाटीतून सुटण्याचं हे शास्त्र आहे. अहितापासून काढती, हित देऊनी वाढवती, नाही श्रुती परती माऊली या जगा. संत कळलेत का आपल्याला? आज आपले जर बाबा श्रीपाद बाबा जर नसते तर आपल्याला कळलं असतं का त्यांचा काय मान आहे? आज आमच्या गावात तुकाराम महाराजांनी किती त्यांनी त्रास करून घेतला स्वतःला. भंडारा डोंगर म्हणू नको, पंढरपूर म्हणू नको, भामचंद्र डोंगर म्हणू नको. ते म्हणतात तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. आणि आपल्याला किती श्रम लागला हो? आज 40-40, 50-50, 60-60, 70-70 वाऱ्या झालेले लोक म्हणतात आज अजूनपर्यंत आम्हाला देव भेटला नाही. आपल्याला भेटला ना काय सायस करायला लागलं का? औचित्याची हाची ठेवा, दिला सेवा न करिता. तुका म्हणे माझं न घडो सेवा. काय केली आपण सेवा साधू संतांची? पूर्व पुण्य ठेवा ओढविला. आणि केली नाही का? केली नाही आपण सेवा? केली. म्हणून तर आपण आज तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. साधू संतांना आज मला नाही वाटत इथं साधू संत आपल्याला शोधत आले, आपण नाही त्यांना शोधायला गेलो. तुकाराम महाराजांना झालं ना त्रास, ते आमच्या ओतूर गावी गेले. बाबाच्या चैतन्याला शोधण्यासाठी सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाकर ठेविला जाण, लावणी हात गुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. आपल्याला पण सांगितलं का नाही? सांगितलं ना आपल्याला असे साधू संत भेटलेले. जन्म आलो त्याच्या आजी फळ झाले साजे, शोधुनिया आले संत
41 दिवस त्यांना अनुष्ठान करावं लागलं. आपल्याला करावं लागलं का काही तसं? आपल्याला काही त्रास झाला नाही, काही त्रास होऊ पण नाही दिला. साधू संतांनी आपल्याला घरी आले आणि आपल्याला अनुग्रह दिला. म्हणतात ना, तैसी कर्म सांगण्यात अशा जेत होय विदेशा सद्गुरु आपैसा भेटेची गा. आपल्याला आपलं कर्म खूप चांगलं होतं. काय कारण होतं? काय या जन्मात आपण काय पुण्य केलं होतं? ऐसी या कृपेचे कारण हे जन्मी नाही साधन, मागील पूर्वील जुने ऋण देवापाशी जाणं ठेविले होते. कोण जन्मी कोण देशी, तीर्थक्षेत्री कोण वंशी, कोण आचरलो सत्कर्मासी, देव तुष्टला देव ऋषिकेशी तुष्टला. काय केलं होतं? कोण काळी कोण जयदेशी, कोण समय विषयी, हरी कृपा करीतो कैसी, हे कोणासी कळेना. कळलं आपल्याला? आपण केलं. म्हणतात ना, पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. आपण काय असं ओळखून केलेत का गुरु? अहो, आपल्या भाग्यात होते असे खूप मोठे साधू संत आले तो, पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही. चालेल ना, मग अशी सांगितलं ना, शाश्वत कधी कळणार आहे आपल्याला? संत भेटून सुद्धा आपल्याला जर ग्रंथांचा अर्थ जर नाही कळला ना, तर संत सुद्धा कळणार नाही. साधू संतांनी बाबांनी सांगितलं मग अशी त्या खूप सोप्या भाषेत आपल्याला साधू संतांनी ग्रंथ लिहून ठेवलेले. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणाशी दया आली. सोहम सुकृताच्या काठी उघडवणी ज्ञान दृष्टी केलीसी मराठी गीता देवी. बघा, निवृत्ती दादांना ब्रह्मगिरी पर्वतावर जावं लागलं, नाथबाबांना देवगडावर जावं लागलं, तुकाराम महाराजांना आमच्या गावी ओतूरला यावं लागलं, आणि आपल्याला घोटीला पण नाही जावं लागलं. अयोध्याची भीक सुख जो कलावंत आहे त्यांना धन्यता देतात का? ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला धन्यता देतात? कोणाला धन्यता देतात? किंवा म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे काय त्यांना धन्यता देतात काय? साधू संत आहे ना, संतांना किंवा जे हरीचे भक्त आहेत ना, जे या मार्गाने चाललेले, बाबांनी आपल्याला जे नाम दिले ना, त्या मार्गाने जे चाललेले आहेत ना, त्यांना धन्यता देतात. धन्य ते संसारी दयावंत त्यांना तेच खरे संत आहेत. तसं पाहायला गेले तर ना, आपण साधू संतांचं आहे ना वर्णन पण करू शकत नाही. म्हणतात ना, प्रज्ञेची न्यातिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, ते मोती अशी भिंग देणे तैसेच होईल. करू शकत ना आपण त्यांचं वर्णन? आपण वर्णन करू शकणार नाही. कारण का? सप्त समुद्र की मसी करू लेखनी करू वन राही,
सारी धरती कागज करू गुरु गुना लिखा न जाय किंवा तुका म्हणे मही आणि पत्र पुरेना शाही. अहो पत्र पण नाही भेटणार आपल्याला एवढं आणि शाही पण नाही. अख्खा समुद्राची जरी शाही केली ना किंवा आखी वनराई जरी आपण त्याची लेखणी केली ना तरी साधू संतांचं वर्णन. संताचा महिमा तो बहुदुर्गम शोभी कोणी ब्रह्मनिका तुका म्हणे संत आहे तरे कैसे आपण व्हावे तैसे तेव्हा तुका म्हणे भाविते अपन तुका म्हणे भाविते अपन तुका म्हणे भाविते जातींना म्हटलेलं आहे का आपण तर कोणती जात साधू संतांना अभिप्रेत आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविना प्रीती करीना भाविना करीना भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविना प्रीती करीना भाविना ते आपल्याला अनुग्रह देतात प्रभव देतात काही घेतात का आपल्याकडनं. आपल्याकडं तर काही घेतली नाही पण दुसरीकडे काय सांगता येत नाही बरोबर ना. अहो तसं आहे ना मला असं वाटतं साधू संतांनी एवढा 8 तास केलं ना माऊलींनी केला तुकाराम महाराजांनी केला निळोबा महाराजांनी नाथबाबांनी केलं ना मला असं वाटतं आपल्या मालिकेसाठीच त्यांनी 8 तास केला असेल. कारण ना याच्यामध्ये ना फक्त आपली मालिका तिलाच फक्त हे खरं ज्ञान कळलेलं आहे आणि कळलंय ना म्हणून आज इथं आपण उभं राहून ना ठामपणे सांगू शकतो. आहे का जगाच्या बाजारात असं आहे का म्हणतात ना जगामध्ये वागे जगा वेगळी गोष्ट सांगे आणि ते ज्ञान अंतरी जागे तोच खरा साधू तोच खरा संत. नाही तर चाललेले विनोद चाललेले कथा चाललेले म्हणतात ना काय बरेच कथा तिथं चाललेल्या आहेत सासू सुनांच्या गोष्टी वगैरे चाललेल्या आहेत. तसं आपल्याकडे आहे का हो मला नाही वाटत आपल्याकडे असेल बरोबर ना. आपल्याकडे शुद्ध ज्ञान असं साधू संत आपल्याला देतात आणि ना आपण खूप भाग्यवान आहे हो. आपण आपल्याला ना आपल्या भाग्याची सीमाच कळलेली नाही. किती भाग्यवान आहे. साधू संत म्हणतात आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे दास रामदास रायाचे. हे साधू संत आज बाबांच्या तोला मुलाचे हे सगळे साधू संत आहेत. यांनी आपल्यापर्यंत हा साधू संतांनी मार्ग आपल्यापर्यंत आणला. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते आणि त्यांना खरं धन्यता देतात ते
धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला हरी जीवी हृदय मंदिरी मग त्यांची सरली येरेदार झाला सफळ व्यापार. साधू संत त्यांना धन्यता देतात. तुका म्हणे धन्य त्याची हरीचे दास आणि विषय गुंतले केला आयुष्याचा नाश. तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव महाराज काय म्हणतात, नामा म्हणे जया नामी जो अनुसंधान तोची धन्य त्रिभुवनामध्ये त्याला धन्यता देतात. साधू सुद्धा जगात आता म्हटलं तर तसं पाहायला गेलं ना, गावात धन्यता देतात का, गावातल्या लोकांमध्ये धन्यता देतात का त्यांना, किंवा तालुक्यात मध्ये देतात का, जिल्ह्यात देतात का, राष्ट्रात देतात का, देशात देतात का, जगात धन्यता देतात. कारण त्यांच्याकडे ना असं त्यांच्याकडे आपलं आणि परका नसं असं त्यांनी साधू संतांनी ना ते ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्या साधू संतांनी त्यांना धन्यता दिलेली आहे. धन्य जगी तोच एक हरी रंगी नाचे. हरी रंगात नसतात. आपण नाचलो ना मागाशी हरिपाठामध्ये नाचलो ना, हरी रंगात नाचलो. इथं चाललेले असतात ना नाच. आमच्या मीराबाई सुद्धा नाचल्या. पण कशा नाचल्या त्या, नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी अपने मंदिर में बैठ भागवत वाचुंगी गुण गावत कोण कोण नाचतो, रंग लुटिता बहुती नारदादी शुक नारदादी, नारद ऋषी किंवा व्यास महर्षी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी, द्वैत भाव विसरुनी वळी नाच खेळती आंबे तुझे गोंधळी. तिथं गोंधळ सांगितला आहे, इथं राम कृष्ण वासुदेव सांगितलेले. मग त्यांना वेगळं सांगायचं का असं, रामकृष्ण हरी वासुदेव म्हणजे काय सांगितलेले त्यांनी, ते नामस्मरण सांगितलेले. रामकृष्ण याच्यामध्ये नाही, कारण रामाला सुद्धा आणि कृष्णाला सुद्धा सद्गुरूंना शरण जावं लागलं होतं. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारभुवन, कृष्ण सांदीपणी निज ब्रह्म दाविले. परब्रह्म राम वशिष्ठ शरण कृष्ण प्रतिपाल गुरु वेदा परब्रह्म राम वशिष्ठ शरण कृष्ण प्रतिपाल गुरु तेरा कृष्ण प्रतिपाल. रामाला कृष्णाला त्यांना सुद्धा गुरु करावं लागले आणि असे गुरु केले त्यांनी, ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि कृपाळू असे त्यांना साधू संतांना शरण जावं लागलं. आणि आपली मालिका बंद अशीच बरं का, आपले पण साधू संत तसेच कृपाळू किंवा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सतत त्या नामस्मरणामध्ये मग्न असतात असे साधू संत आपल्याकडे. आणि ते साधू संत त्या भक्त आहेत ना, ते असं नामस्मरण करतात ना का त्यांच्या याने सुद्धा आहे ना, म्हणतात ना पवित्र देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. काय होतं ते जेव्हा नामस्मरण करतात ना, त्यांच्या नामाने ना पातकांच्या राशी सुद्धा जळून जातात. अशांना धन्यता देतात किंवा माझे नाम घोषे नाहीशी गर्दी विश्वाची दुःखे जगत महासुखे तुमतुमीत भरले. म्हणजे जे असं नामस्मरण करतात त्या हरिरंगात नाचतात. हरिरंगात नाचतात म्हणजे कसं बघा, मोले मदिरा पिऊन इटाळे जो मदिरानंदनाचे गाये जेने ब्रह्मानंद पेला ओ तो केवी आवरून आहे. अहो 1.5 दमल्याची ती दारू असती, त्या नशेमध्ये तो नाचतो.
तर ज्यांनी ब्रह्मरस पेले तो काय आवरणार आहे का? या लागी लोक बाह्यता स्वये नाचे ब्रह्म उन्मादता लोक म्हणती तया पिशाचता हा बोधू सहसा पंडितांना कळेना. हेच आपले लोक काय आपल्या लोकांचं दुसऱ्या लोकांना आवडत नाही. काय अष्टसात्विक भाव काय म्हणतात ते याला? त्यांच्या अंगात आले. अंगात अगोदरच आहे का नंतर आले? अगोदरच आहे ना. किंवा मोले मदिरा पिऊनी खाये मदिरा नंदनाचे गाये जेने ब्रह्म विठ्ठल मदिरानंदनाचे गाये देहवंत देह विसरुनी जाये वस्त्र आहे नाही स्मरेना. अहो तो पेलेला असतो ना त्याला वस्त्र आहे का नाही ते आठवत नाही. तर हा तो ब्रह्मानंद प्याला किंवा ब्रह्मरस प्याला तो काय ब्रह्मानंदी लागली तारी 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 ब्रह्मानंदी लागली ब्रह्मरस प्याला परमानंदे तृप्त झाला देह झाला मेला हे आठवून ठेला तेने मध्ये. म्हणजे देह आहे किंवा नाही हेच सुद्धा त्याला स्मरण नसतं. असा तो त्या रंगामध्ये नाचत असतो. झाला आणि पांडुरंग वेगवेगळे आहेत का? एकच आहे. वरील्या रंगा न भुलावे म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे आणि वरील्या रंगा न भुलावे. वरच्या रंगाला भुलायचं नाही म्हणतात ना. आपले चोखोबा मला म्हणतात ना चोखा डोंगा परी रस नवे डोंगा काय भुललासी वरील्या रंगा. वरच्या रंगाला नाही भुलायचं. अंतकरणाच्या त्या रंगाला भुलायचे. अंतकर्ण साधनी करावी परमार्थ त्यागावी ती बहिरंग. बहिरंगे साधनी होती चित्त स्वर्ग प्राप्ती आणि अंतरंगाने होती चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धीचं आपल्याला नाम दिलेले साधू संतांनी. पहिला आहे ना अनुग्रह. तो चित्त शुद्ध झाल्यावरच आपण खरं
आपल्याला खरा आनंद मिळतो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चार धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 नामस्मरण काय होतं? तुझे रंगी नाचू थाट, तुझे रंगी, तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचू थाटा. तुझ्या नामाचा विश्वास आम्हा कैसा गर्गवास. तुझ्या नामाचा विसर पडे, कोटी हत्या आम्हा घडे. काय होतं? कशाचं नामस्मरण करतात? आपण म्हणतो राम कृष्ण, यांचं नामस्मरण करतात. काय? राम कृष्ण वासुदेव हरी हरी. हे नाम नाहीये, हे मंत्र आहे. आणि नाम म्हणजे साधू संतांनी सांगितले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, आणि सार ते निवडून काढले श्री हरीचे नाम. आणि ते नाम उघड बोलता येत नाही. म्हणतात ना, उघड्या बाजारी कथा येतो नावडे पंढरी नाथा. कारण म्हणतात ना, आधीच जन उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट. मोडेल भक्तीची वाट आणि संत जन कितीतरी लोक म्हणतात आम्हाला पण नाम माहिती, नाम माहिती. मग हे नाम माहिती आहे का त्यांना? नाम दुसरंच कशाला तरी नाम म्हणतात. नाम म्हणजे ना मंत्र नाही. आणि ते म्हणतात ना, काना वचनाची आहे भेटी, सरिसास पै किरटी, वस्तू होऊनी मुठी कौनू एकू. किंवा म्हणतात ना, म्हणजे नाथ बाबा म्हणतात, गुरु श्रवणाची म्हणजे ती वस्तूच ते होऊन जातात. याच्यामध्ये अमृतानुभव मध्ये सांगतात, वस्तूची जाणव जाता, वस्तूची जाण तत्वता. मग जाणं नाही ते कैसे, म्हणजे जाणणं सुद्धा राहू शकत नाही. देव पहावयासी गेलो ते देवची होऊन गेलो. त्या नामस्मरणे असं होतं. स्वतः भगवंत स्वरूपच होतो. कशाचं आठव नाही, नाठव नाही, काही राहत नाही. असं होतंय का? तहान भूक विसरायचे, त्या मार्गी जायचे. तहान भूक विसरीचे, रात्र दिवस नेहमीचे वाटे या. त्या मार्गाला जर चाललं ना, तहान भूक सुद्धा विसरतो माणूस. असा तो मार्ग आहे, असं ते नाम आहे. आज लोकांना कितीतरी प्रतिष्ठेमध्ये, पदामध्ये, किंवा म्हणतात ना पदार्थामध्ये, धन दौलतामध्ये अडकलेले. आणि साधू संतांना नाही, काहीच लागत नाही. परमेष्ठ पदा तुच्छ मानिती सर्वदा. परमेष्ठ पद म्हणजे कोणतं? परम पदाला सुद्धा तुच्छ मानतात. कारण इंद्राधिक भोग, भोग नव्हे तो रोग. जे ज्याचे हरीचे चिंतन तेच हरीचे चिंतन. त्यांचं धन काय? सतत हरीचं चिंतन. तन भुकाची
असता. म्हणून त्यांना आहे ना इतर कोणत्याच गोष्टीचा म्हणतात ना नको नको मान नको अभिमान सोडी मी तूपण तोची सुखी. त्यांना कोणत्या माईक पदार्थामध्ये ते अडकून राहत नाही. इंद्राधिक पद हे दुःखाची शिराणी. ही पद पण कशी येतो कारण म्हणतात ना तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची कुटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोकामध्ये आल्या पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण. ही राहती त्यांची चालूच राहते. त्यांना पदाची अपेक्षा नसती, त्यांना मानाची अपेक्षा नसती. नको नको मान दंभ चेष्टा येतो शुक्राची पिष्टा. पिष्टेप्रमाणे त्यांना मान दंभ वाटत असतो. ऐकलेलं आहे बरंच आपल्या बाबांना म्हणजे त्यांचा फोटो वगैरे ठेवायची म्हणायची यांचा कशाला फोटो ठेवलेला आहे. म्हणजे त्यांना ते पण आवडत नव्हतं कारण म्हणतात ना पूज्यता डोळा ना देखावे स्वकीर्ती कानी ना ऐकावे आणि मी अमुक आहे ऐसी न व्हावी शेती लोका. त्यांना असं आवडत नव्हतं. आज आपण पाहतो ना किती मान प्रतिष्ठा किंवा आपल्याला पदाची आवड असते साधू संत असते का आणि ते खरे संत आहे बरं का. हे वर्णन चाललेलं आहे ना त्या भक्तांचं आहे कारण संतांचं वर्णन करू शकत नाही. हे सगळे आहेत ना हे काय तरी सापेक्ष आहे. साधू त्याच्यापेक्षाही वेगळे असतात. म्हणून साधू संतांना आहे ना सुख दुःख हे सगळं समान असतं. अभंगाच्या सुख दुःख समान सकळ जीवांचा समान. प्रेमाचा कल्लोळ. का त्यांना सुख दुःख नसतात हो. बळीयांच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा माळ. जन तन धन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. कारण बळीवंत असणारा त्या परमात्म्याला त्यांनी अंकित केलेलं असतं. आणि आपण केले का हो. बघा नाथबाबा एका त्यांच्या ओवीमध्ये सांगतात द्रव्या लागी भावार्थता जैसे कष्टे सर्वता तैसे कष्टे जरी परमार्थता ब्रह्म हातीचे खेळणे होईल. आपले आहे ना हातीचे खेळणे फक्त ते आपल्याला माहित नाही. सकाळपासून तर संध्याकाळ झोपेपर्यंत आणि झोपेच्या उठल्यापर्यंत कोण करतं आपलं सगळं. कोण करतं आपण करतो. म्हणजे आपण म्हणजे देह म्हणून आपण देह समजून आपण करतो का. सगळा करणारा तो आहे. आणि अशा त्या परमात्म्याला जो विश्वव्यापक स्वरूपाचा परमात्मा आहे ना त्याला जाणलेले आणि त्यांना अंकित केलेले त्या भगवंताला बळीयांचा अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही सुद्धा बळीवंत झालेलो आहे. त्या भगवंताला आम्ही नाथाडीला संसार हा जन्म मरणाचा संसार आहे ना. संसार खरं पाहिलं तर नाहीच आहे. झालो संसार बाई झालो जन्म मरणाचा संसार जाळून टाकलेला आहे. का बरं. कारण कैसा आत्मा आत्मी त्यांच्यासाठी आहे का. सर्व खलविदम ब्रह्म तेथे कैसे कर्मा कर्म. कर्म म्हणणे हा सुद्धा ब्रह्म परम परमात्मा सोये हस्तमलक मधली ही ओवी. त्या ओवीतून काय सांगतात कर्म सुद्धा त्यांचं आहे ना म्हणतात ना त्याचे
स्वाभाविक कर्म ते माझ्या प्रीतीचे पूजन किंवा त्याचे दर्शन देखणे ते माझे दर्शन किंवा त्याची चावटी ते माझे स्तवन किंवा म्हणतात ना तो करी सोय आरोगण ते माझे नैवेद्य अर्पण तो करी जो निद्रा ती माझी समाधी. असं त्याला सुख दुःख आहे. तो जेवतो ना ते सुद्धा भगवंताला अर्पण केल्यासारखं होतं. तो चक्कर जरी मारतो ना इथल्या इथं जरी ना ती त्याची प्रदक्षिणा आहे. तो झोपली तरी तो त्याची समाधी आहे. आणि अर्जुनाने काय केलं त्याला ज्ञान मिळालं 11व्या अध्यायामध्ये युद्ध केलं ना युद्ध. अर्जुना देऊनी समाधी सवेसी घातला महायुती परी कृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीच स्पर्शू सकळ कर्मी समाधी हीच साधूची बोधी बुद्धी. समाधी ती बुद्धीची समाधी ती नीट समाधी न मोडे. काय सांगितलेले एवढं जरी कर्म केलं ना त्याने तरी पण त्याला स्पर्श करू शकलं नाही ते कर्म. कारण तो करणार होता का आणि आपण करतोय का. एवढं विश्व चालवतो तो भगवंत तरी तो काय म्हणतो मजस्तवी झाले परी म्या नाही केले आईसे जने जाणीतले तो सुटला. किती सोपं आहे परमार्थ. पण कसं मगाशी ती ओवी सांगितली ना जसं प्रपंचामध्ये दिवस रात्र आपण झटतो ना तसं परमार्थामध्ये जर झटलं ना तर ब्रह्म हातीचे खेळ घेण्याचा मला संसार होय. सफळ झाला त्यांचा. कारण षड उर्मीचा केला मान. षड उर्मी म्हणजे कोणत्या सगळी हे द्वंद्व आहेत. मान अपमान जरा व्याधी किंवा शुद्धा तृष्णा शोक मोह हे कशाला आहे. मान आणि अपमान कशाला आहे. बाबांना ऐकून आहे किती शिवाय दिल्या लोकांनी पण त्यांनी घेतल्या नाही. कारण तुम्ही कोणाला शिवाय देतात हे शरीराला देत असेल. आम्ही शरीर नाही. आणि मान अपमान होतो कशाचा होतो शरीराचा. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मजली नाही नारी वेगळा दोही पासोनी निंदी कोणी मारी पूजा करी मजली नाही वेगळे असते साधू संत. ते काही चिटकून घेते नाही. तुम्ही शिव्या द्या नाही तर तुम्ही मारा. नाथ बाबांना किती वेळा थुंकले हो किती वेळा थुंकले. म्हणजे पवित्र स्नान घडलं मला. एक 100 वेळा त्यांच्या अंगावर यवन अंगावरती थुंकला आणि प्रसाद देऊनी सुखी केला. कोणता प्रसाद दिला नामाचा प्रसाद दिला त्यांना. त्यामुळे ना त्यांना आहे ना सुख दुःख काहीच वाटत नाही. म्हणतात ना नाना उद्वेग चित्ती नाना दुःख प्राप्ती उद्वेग नाही चित्ती सुखाची आरती आड पाहिजे ना. त्यांना सुख झालं तरी पण ते म्हणतात ना हडबडून जाते नाही किंवा दुःख तरी झालं ना त्याच्यामध्ये अडकत नाही किंवा सुख झालं तरी त्यांना आनंद वाटत नाही. कारण का जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू.
त्यांना मित्र आणि शत्रू असं कोणी नसतं, कारण त्यांचा ना सर्व एकात्मचा असा भाव झालेला असतो. ते असं ह्या वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत नाही किंवा त्यांचा आपोपरा असा भाव नसतो. त्यांना वेगळा हा वेगळा तो वेगळा असा वाटत नाही. म्हणून साधू संत म्हणतात जरी दुःख जरी आले ना, कुंती मातेनं काय मागत होती हो? दुःख मागत होती ना. पाहते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी आठवती. सुदामा ब्राह्मण तरी त्रिपिटका, तरी नारायणाची नाही विसरत. तुका म्हणे जरी होय दुःखाचे डोंगर, तरी पण म्हणजे तुका म्हणे तुझा नपणा विसरा. जरी झाले दुःखाचे डोंगर, म्हणजे दुःखाचे डोंगर झाले तरी पण देवा तुला विसरणार नाही. प्रल्हादाला किती त्याला त्रास दिला, विसरला देवाला? 36,000 वर्ष त्यांनी नंतर राज्य केलं. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, प्रत्येक जीवावरती कृपा करतात आणि ते सखरे संत असतात. प्रत्येकांना त्यांना असं वाटतं प्रत्येक जीवाला ते ज्ञान द्यावं. मग तो मनुष्य योनीतच असं नाही हा, तो सजीव निर्जीव. नामदेव महाराजांचं एक उदाहरण ऐकलं होतं. भर उन्हाचा कडाका होता आणि त्या उन्हामध्ये ना दगड असे त्यांना दिसले. त्यांच्याकडे भर जरी शाली होत्या, त्या शाली सुद्धा त्या दगडावरती टाकल्या आणि त्यांना नंतर काय भेटलं? त्याचं सोनं भेटलं. पण त्यांनी सुख झालं का? त्यांना आनंद वाटला का? नाही, कारण त्यांनी सुद्धा त्या निर्जीव मध्ये ते ब्रह्म चैतन्य पाहिलं. म्हणून साधू संतांना आहे ना कृपाळ असं मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, दयेचे सागर असा दयेचं भांडार असतं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असे संत असतात. आणि ते कृपाळू म्हणजे काय? प्रत्येक जीवाला त्यांना असं वाटतं का ते ज्ञान द्यावा किंवा ज्ञानाचा उद्बोध करतात. ते ज्ञान म्हणजे नक्की काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव म्हणजे ज्ञान. त्या ज्ञान प्रकाशे, ज्ञानाचे प्रकाशे फिटे भेदाचे कवडसे. मग मीच झालं समरसे आणि भक्त ही ते वीस. काय सांगितलेले? ज्ञानाने काय होईल? आपलं भेद राहणार नाही. मी वेगळा आणि देव वेगळा असा भेद राहणार नाही. किंवा म्हणतात ना डोळ्याखाली जे अंजन दृष्टीसी पडे निदान, ज्ञानाचे तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होईल. ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे आणि मग अपैसे द्वैत अनुसंधान सुटेल. काय सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी? दासबोध मधल्या या ओव्या का? ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे. कल्पना म्हटल्यावरती आपल्याला काय आठवतं? मी देह म्हणजे ही आपल्याला कल्पना झालेली आहे. पण आहे का आपण देह आहे का हो? जोपर्यंत ज्ञान मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला देहच वाटणार. आपण परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी आहे ना सुख नाही दुःख नाही. म्हणतात ना परमात्म्याच्या ठिकाणी बंध नाही, मोक्ष नाही, जन्म नाही, मरण नाही किंवा मान नाही, अपमान नाही. परमात्म्याच्या ठाई म्हणजे मान नाही, कोणतंच त्यांना लागू पडत नाही. असे ते संत ते ज्ञान देतात. ते ज्ञान म्हणजे कोणतं? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ते ज्ञान कुठे मिळाल? तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शन. तत्वदर्शनी असे ते संत असतात ना. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते ज्ञान संत स्वीकारती. संत आकार नाही पाहती, संत निराकार जे आत्म चैतन्य आहे ना त्याला पाहतात. आणि अशा संतांजवळ ना सुख दुःख समान असतं. सकळ जीवांचा कृपाळ करणारे असतात. आणि ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ते भक्तीची त्या प्रेमाची एक नाट असतात. भक्ती म्हटल्यावरती आपल्याला काय आठवतं? चला वारीला चालायचं, वारीला जायचं नाही असं नाहीये, जायचं पण ज्ञान घेतल्यानंतर तो आनंद घेण्यासाठी जायचंय. किंवा तीर्थव्रत करतात याला भक्ती म्हणतात का साधू संत? किंवा आता आमच्याकडे ना म्हणजे कशाला भक्ती म्हणतात माहिती का? सप्ताह असला ना त्या सप्त्यामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे कार्यक्रम असतात ना ते जे करतात ना त्यांना संत म्हणतात. तसे संत आहेत का? संत बीज पलटे नाही. आणि असे संत राहिले नाही म्हणतात. संत बीज पलटे नहीं, झुक गया अनंत, हर एक युग में संत अवतर लेंगे फिर
संत असे संत असतात आणि सतत ते ज्ञान देण्यासाठी ते तत्पर असतात. ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती म्हणजे कोणती म्हटलेली हो का तरंगुला आणू परी सिंधूसी नाही आण बिंदू तैसा ईश्वरू आणू नोवेची गा ऐसे निभा समरसे दृष्टी पाये उल्हासे तै भक्ती ऐसे आम्ही म्हणू. म्हणजे जशी पाण्यावर आलेली लाट आणि पाणी वेगळं आहे का? नाही. किंवा अलंकार आणि सोनं वेगळं आहे का? म्हणतात ना झाली अपरोक्ष ज्ञान मिथ्या कल्पना हे जाण विषयाचे पडले शून्य प्रपंच जाणं निमाला. प्रपंच कशाला म्हणतात? प्रपंच सुद्धा परमार्थ आहे. मध्ये बाबा आमचे नेहमी सांगतात ज्ञानामध्ये केलेला परमार्थ हा प्रपंच सुद्धा परमार्थ होतो आणि अज्ञानामध्ये केलेला परमार्थ सुद्धा प्रपंचच होतो. म्हणून ज्ञान घेतल्यानंतर ज्ञान म्हणजे कोणतं? अपरोक्ष ज्ञान. मी आणि देव वेगळा नाहीये असं अपरोक्ष ज्ञान जीवाला झालं पाहिजे आणि ते खरे संतांकडनं ते आपल्याला मिळू शकतं. म्हणून म्हणतात का ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. चाललेली जगामध्ये भक्ती चाललेली कशी चाललेली आहे? व्यभिचारी. मी आणि देव वेगळा. माते जे जाणीजे तया अव्यभिचारी भक्ती म्हणजे आणि भेद जे देखीजे तया व्यभिचारी भक्ती म्हणजे. आपली पण कशी चाललेली? आपली अद्वैतातली भक्ती चाललेली. कारण देव आणि आपण वेगळे नाही आपण असं मानतोय. बरोबर ना? आणि ते साधू संत सांगतात का सुख आणि दुःख आम्हाला समान असतं. बघा आता जर आपल्याला समान आहे तसं जर म्हटलं तर बघा विठुले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी वैसरेसे. मग आपल्याला प्रपंच वाटतं का तसा? वाटतोय. आज जर इथे हे सगळे मान्यवर यांनी जर ठरवलं 1-1 तोळा द्यायचं बाबा सोनं आणि इकडं एका ठिकाणी ज्ञानेश्वरी ठेवली कुठे जास्त गर्दी होईल हो? ज्ञानेश्वरी. मग खरा परमार्थ कळला आणि मग खरा परमार्थ जेव्हा कळतो ना तेव्हा देहाची आसक्ती जाती त्याला सुख आणि दुःख राहत नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्यांच्याकडे ना प्रेम असतं. प्रेम म्हणजे कोणतं सांगितलेलं आहे? भक्ती प्रेम अभिनय ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. मग प्रेमाशिवाय ना सात्विक भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो तरारी स्वरूप देखील नेत्री अश्रूंचे भीतरी वाहत असे. किंवा तुका म्हणे ऐसे अष्ट सात्विक एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होत आहे. देव कृपा खरी. आणि या परमार्थाला खरी सुरुवात इथूनच आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्यांना सुख दुःख काहीच नसतं आणि म्हणून ते ना अशा मोठ्या भगवंताला त्यांनी प्राप्त करून घेतलेलं असतं. म्हणून त्यांना आहे ना विषयी विरक्त
विषयांचं स्वरूप काय आहे? विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीच्या आभासे भद्र जाती किंवा तरी विषय ते कैसे स्वप्नीचे म्हणजे मृगजळासारखे स्वप्न विषय नाही मृगजळासारखे असतात किंवा झोपत पाहिलेला हत्ती त्याच्यासारखे हे विषय असतात. विषय ओढी भुलले जीव किंवा नारायणी भाऊ पावनी ठावन किंवा विषयाचे समसुख भेगडाची बावली सावली जाईल लया. म्हणून त्या ओळी त्याच्या ओळीच्या खालच्या ओळीत ते सांगतात तू याचा अवेर करू नको म्हणून तू ते अवेरी याचा संग न धरी धनुर्धरा. कारण कसे आहेत विषय हे टिकणारे आहेत का? त्यांचा नाश होणार आहे आणि भौतिक सुखामधले हे विषय असतात त्यांचा नाश होणार आहे म्हणून त्या विषयाच्या नादी लागू नको. म्हणून सांगतात का विषयांचा छंदू जीव झाला अतिबद्धू लागला अविद्येचा संबंधू सुबुद्ध देहवंता. काय सांगतात याच्यामध्ये? विषय हे नश्वर आहे आणि ह्या विषयामध्ये तू अज्ञानी होशील आणि या विषयांच्या संगे तू स्वतःला मुकशील. म्हणून विषयातीत विषयांचे सुख कसे हे बेगडाची म्हणजे थोड्या वेळापुरता असतात. एक माऊली 18व्या अध्याय सांगतात सारसाही बिघडिता ओहोनी वत्स काढिता भाना भंगया दवडिता. म्हणजे याच्यामध्ये 2-3 दृष्टांत सांगितले किंवा माये पुढे बालक काळे नेत असे एकुलते एक होय का उदक तुटता मीन. जरी विषयांचे घर इंद्रिया नेणती थोर युगांत होय वीर विराग होईल. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये बघा 3, 4, 5 दृष्टांत दिलेले याच्यामध्ये. सारसाही बिघडिता म्हणजे 2 पक्षी असतात नर आणि मादी. ते समुद्राच्या ह्या किनाऱ्यावर असतात आणि त्या किनाऱ्यावर एक समुद्र असतो. एकमेकाला भेटण्यासाठी ना ते आतुर झालेले असतात. रात्रभर ते पळत असतात इकडून ते तिकडून. हे इकडे गेले का ते तिकडे गेले ते तिकडे गेले का हे इकडे गेले तसे विषय असतात. नंतर काय सांगतात ओहाऊनी वत्स काढिता. जसं गाईला वासरू लावलेलं प्यायला आणि ते काढून घेतलं किती त्रास होईल ग गाईला किंवा त्या बाळाला तिच्या वासराला. किंवा भानायावरून भंग उठविता म्हणजे जसा जेवण खूप भूक लागलेली त्या माणसाला आणि त्याला जेवत्या ताटावरून उठवलं किती त्रास होईल त्याला. तसे हे विषय सुटण्यासाठी. किंवा नंतर सांगतात वयात खूप वय झालेलं आहे आईचं आणि तिला नंतर बाळ झालेले आणि ते बाळ सुद्धा काळाने घेऊन गेलं. किती त्रास होईल त्या बाळाला किंवा त्या बाळाला नाही होणार पण आईला किती त्रास होईल. किंवा पाण्यामधून मासा बाहेर काढल्यावरती किती त्रास होईल त्याला. राहील तो जिवंत राहू शकतो का? तसे विषय असतात आणि त्या विषयामध्ये जर गुरफटलं ना तर माणूस बाहेर निघू शकत नाही. या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये वासना विषय याच्यामुळे भरकटतो माणूस आणि तो पुन्हा या राटीमध्ये सारखं चालू राहतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम चालूच राहते ही राटी. म्हणून सांगतात का साधू संत विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस गोदल म्हणे तुम्ही हरी नाम गोदल म्हणे तुम्ही हरी नाम
येईल लक्ष 84च्या खेपा. 84च्या खेपा चुकण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायला पाहिजे. त्या विषयांच्या आहारी नाही जायचं. आणि असे साधू संत होते, विरक्त होते, आपले बाबा तसे होते. कधी पण बघा म्हणजे त्यांच्याकडे पैसे तरी नसले ना तिथपर्यंत ते चालत जायचे. असं त्यांनी प्रवास केलेला आहे. कितीतरी गावांमध्ये गेलेलो आहे ना तर सांगायचे बाबा इथं आलेले. बाबा दर महिन्यातून एकदा तिथे त्यांची वारी यायची. किती म्हणजे बघा ना बाबांनी किती अट्टास केला, नाही पैशाची ना घरादाराची ना कशाचीच म्हणजे त्यांनी अपेक्षा केली नाही. असे विरक्त होते. आणि हेच आपल्या साधू संतांना लागू होतं बरं का. विरक्त असतात ते. आणि जोपर्यंत आहे ना म्हणतात ना देहावरती आसक्ती असती ना, विरक्त असती देह तुच्छ न धरे आस कशाची. त्यांना जोपर्यंत म्हणजे देहावरती आसक्ती असती ना तोपर्यंत ह्या संसारामध्ये अडकतात. आणि ह्या संसारातून जोपर्यंत त्यांना हे खरं ज्ञान नसते मिळालेलं ना तोपर्यंत ते बाहेर म्हणजे येऊ शकत नाही. खरं ज्ञान झाल्यावरतीच विरक्ती त्यांना अंगी बांधू शकते आणि मग खरं समाधान मिळू शकतो. म्हणतात ना मी कोण हे जाणावे, मी कोण जाणून त्यागावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. तोपर्यंत आपल्याला मी कोण आहे. माऊली जाता जाता प्रश्न ठेवून गेले, आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्यांना ना विषय विरक्त असतात. आपपराचा भाव नसतो. म्हणतात नाही का मुक्ताबाई म्हणतात त्यांना सुख सागर आपण व्हावे, जग बोधे निववावे, जगी लावावे सन्मार्गासी, अपपर भाव म्हणजे नाही ठेवावा. जोपर्यंत अहंकार गेला नाही ना तोपर्यंत अपपार भाव बोलवत नाही. तुका म्हणे नाही गेला अहंकार, अपपर भाव नाही बोलवला. जोपर्यंत आपला मी हा अहंकार जात नाही ना तोपर्यंत आपलं आणि परक. एवढं मोठा सुखाचा सागर आपल्याला भेटलाय ना, पण आपले साधू संत आहेत ना मागा पुढं पावली नाही देण्यासाठी बरं का. ते ज्ञान कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, तळाची परी तळूट घे, किंवा कैवल्य कनकाची अदाना, जो न करसी थोर साना, द्रष्टाची आदर्शना पाडा उजो. तू म्हणत नाही. आपल्याकडे बघा ना कितीतरी महात्मे सांगतात का, कोणी बाबा सांगायचे का बाबा ज्ञान द्यायच्या अगोदर विरक्ती होऊ द्या आणि नंतर मग ज्ञान देतात. पण आपल्या बाबांनी तसं नाही केलं. पहिलं ज्ञान दिलं. म्हणतात ना वाचून ज्ञान येविन उपाय करसी तुके, अधिकच गुप्पसी रुके, किंवा विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. म्हणजे जोपर्यंत ज्ञान मिळत नाही ना तोपर्यंत विरक्तीच बांधू शकत नाही. आता लोकांना कितीतरी पाहतो ना आपण, ते म्हणतात का नाही पहिली ही साधना करा, तुम्ही हे सोडा ते सोडा नंतर तुम्हाला ज्ञान मिळेल. पण तसं आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या मानकीमध्ये तसं नाही करते. ज्ञान देतात आणि नंतर वैराग्य प्राप्त होतं. म्हणून म्हणतात का विषयी विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक आणि साधू संतांना संतुष्ट असा तृप्ती झाली अजयसी, साधनेसारखी आपैसी, मग आत्मदृष्टी कर्मेच नाही. कारण म्हणतात ना ते गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. त्यांना कधी म्हणजे समाधान जेव्हा ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. जोपर्यंत ते ज्ञान आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत शांती मिळू शकत नाही. समाधान सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तेव्हाच आपल्याला खरं समाधान मिळू शकतं. आणि आपण केवढे हो आज तुकाराम महाराज म्हणतात अनुरेणू या चोपडा तुका आकाश एवढा, किंवा नाथ बाबा म्हणतात तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी. आणि आपले बाबा म्हणायचे आपण काय पोटाखाली आलोय का. आपण केवढे हो, आपण केवढे. अहो आपण नाही अशी एक जागा सुद्धा नाही. म्हणतात ना एक ठाई पैसा तो सर्वत्र तोची झाला. म्हणजे न पाहता देखील न करता सर्व केले, न भोगिता सर्व भोगिले भोग्य जाग. तो एका ठाई बैसला पण सगळं जाऊन आला. असं आपण म्हणतो ना मी नसलो तरी मी आहे वले. नाही का हो, आत्मचैतन्य आहे ना पूर्ण चराचरामध्ये भरून पूर्ण उरलेले आहे आणि तो आपण आहे.
विठ्ठल जळीच तळी भरला रिदा ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला. आणि ह्या बळावरती साधू संत म्हणतात ना बर का, योगी या दुर्लभ तो म्या देखला असे साधू संत विश्वव्यापक स्वरूपाचे झालेले असतात. आणि ते स्वतःच नाही तर आपल्याला सुद्धा ते ज्ञान देतात. कृपा कटाक्षाने आलेले आपुल्या पदी पैसवले आणि बाप रखुमादेवर विठ्ठल दिलेले दान म्हणजे ते स्वतःच्या स्वरूपासारखं आपल्याला करून ठेवतात. आणि त्यांच्याकडे ना आपपर असा भाव नसतो, जाणीव शाणीव पण नसते. अभंगाच्या संसारी त्यांना जाणीव नशी जाणीव करी तोची नेणे आदिले पण निर्वी तोची उणे आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही जाणीवाने निवाल्या ते पण सांडोनी मी माझे पण किंवा जातीचा अभिमान जो माझा होय आनंद शरण तोच वैष्णव जाण माझा. कोणाला वैष्णव म्हटलेलं आहे? ज्यांनी जाणलं भगवंताला जाणून सुद्धा आहे ना त्यांनी ना मला काहीच कळत नाही असं त्यांनी जेव्हा हे केलं ना मी परमात्मा स्वरूप आहे आणि ही भावना त्यांनी आहे ना म्हणतात ना ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा जाणीव पण नाही जाणून नेणं ते करी माझे मन तुझी प्रेम पुन्हा देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र दे ना जाणून सुद्धा येत ना भगवंताच्या विश्वव्यापक स्वरूपाला स्वतः होऊन न जाणता म्हणतात ना एक मीची एक
एक झालो, मीच सर्व ठाई झालो. मग त्याला साधनेची काही करणेच नाही, नित्य मुक्तता तये ठाई. म्हणजे स्वतः आहे ना विश्वव्यापक स्वरूपाचा झालेला असतो, तरी पण त्याला ज्ञातेपणा मिळविती, पिसेपण न दाविती. स्वरूप स्पुंजू विस्मृती गिळोनी वर्तेती निजांगे. म्हणजे ना तो ना स्वतः शहाणा आहे किंवा मला खूप कळलंय असं पण तो दाखवत नाही. जाणीव आणि शहाणी. जाणीव म्हणजे कसली आहे? जाणीव म्हणजे मी परमात्म्याला जाणते. आणि शहाणीव कोण असतं? शहाणे कोण असतात? प्रपंचातले शहाणे असतात. इकडं देहाचा अभिमान पण नाही धरती आणि इकडं ज्ञातेपणाचा अभिमान पण नाही धरती. म्हणतात ना, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून, नाही त्याची घेता शिरी दुरावसी नीच पंत. नातीले ते माझे तुझे कोण ओझे वागवी. म्हणतात ना, हे ओझच आहे. लटिके माझे लटिके ओझ तुझे, लटिके ओझे कोण वागवी. लटिका हा संसार वाया येणं झालं. लटक हे सर आपलं वाटतंय का? लटक प्रपंच लटक आहे. लटक म्हणजे खोट, आपण त्याला खरंच समजून बसलेलो आहे. म्हणतात ना, प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. पण जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही ना, प्रपंच हा खोटा आहे असं वाटणार नाही. जसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो नियाराती, तैसे असावे संसारी जोवरी प्राप्तनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला त्यात गाडी उठवून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राप्तनाची दोरी. आणि आईसे असता एका जनार्दनी शरण, आईसे असता वय पक्षी येतात, त्यांना जेवढं पाहिजे ना तेवढंच ते घेऊन जातात. निरपेक्षता असते त्यांच्याकडे आणि संतांकडे पण निरपेक्षता असते. निरपेक्षता आणि माझे नमन, शांती आणि समदर्शन, पाचवे लक्षण निर्वैर्य हे मुख्य लक्षणे संतांची. निरपेक्ष कोणाकडनं काही मिळवायचंय, काहीतरी घ्यायचंय हा भाव त्यांच्याकडे नसतो. सतत त्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये ते असतात. शांती असते, समाधानी असतात ते. आणि समदर्शन, सर्वांना मीच आहे म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जायची स्थिर. किंबहुना चर आचर आपणच झाला, आपणच विश्व झाला. भेदभाव सहज गेला, द्वेषी म्हणून ठेला जया पुरुषा. त्यांना अपपर आणि वेगळा असा भाव नसतो, किंवा प्रिय आवडतं नावडतं किंवा हर्ष मर्ष त्यांच्यामध्ये नसतात. बघा, एक माणसांनी विचारलं होतं, आपला देह किती हाताचा आहे? हो, किती हाताचा आहे? 3.5. इकडं पण 3.5. इकडं तुमच्याकडनं काय प्रतिक्रिया? चुकीचं आहे. आपल्याला ज्ञान मिळालंय ना, जगत देह झाले, प्रिया प्रिय गेले, हर्ष मर्ष ठेले तुझे वीण. अहो, आपण विश्वव्यापक, आपण का विसरतो सारखं? ही माया आहे, ही कल्पना आहे, ही भ्रांती आहे. भ्रांतीपासून गुरुवाक्य मन धुतले ना आपलं म्हणणं. मग आपण कसं काय त्याच्यावरती येतो? गुरु दाविली या वाटा येऊन विवेक कीर्तनला दोन्ही मळगटा बुद्धीचा तेने. किती पासून मगाच्यापासून आपण सांगतोय आपण विश्वव्यापक आहे, विश्वव्यापक आहे. आपण 3.5 हाताचा प्रत्येकाच्या तसं पाहिलं व्यवहारात, पण आपला आता परमार्थ चाललेला आहे. बरोबर ना? परमार्थात आपलं विश्वव्यापक स्वरूप आहे, 3.5 हाताचा नाही आपण. आणि ही जाणीव शहाणीव साधू संतांना नसत्या. त्यांना आपपर हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरळ ते. त्यांना जाणीव नसती, शहाणीव नसती, ते आपपर भाव नसतं, सुख नसतं, दुःख नसतं. आणि ही साधूची लक्षणे ह्या संप्रदायाकडे आहे ना, आपल्याला ही लक्षणे आपल्या अंगात उतरवायची का? संतांची लक्षणं नाही, संत त्याच्या पलीकडे गेले होते. आणि ही हरिभक्तांनी ज्यांचे हरी तैसे हरीचे दास, नाही मोह भय चिंता आस, धरुणी कास बळकट भक्तीची. आणि असे संत असतात ना, अशा संतांना शरण जायचं. मग आपण संत होणार नाही का?
मागाशीच प्रमाण दिलेले आहे ना, तुका म्हणे संत आहे तरी कैसे आपण व्हावे तैसे, मग करू शकणार आपल्या संतांचं स्वरूप. म्हणून साधू संत ना सांगतात का बाबा सतत हरीचं चिंतन करा. नाही कामा. आपले ज्ञानेश्वर महाराज शिंदे त्यांनी मला स्वतः माऊलींनी सांगितलं म्हणायचं. आणि कीर्तनासाठी बघा ना आपले बिलाडे अप्पा पण आले, इकडं मिटकरी बाबा, मला सगळ्यांची नावं नाही माहिती. आपल्या बाबांनी मला फोन केला, जगताप गुरुजींनी पण, आता ही सेवा करायची. मी काही सगळ्यांचं ऐकूनच सांगितलेलं आहे. आणि जे काय आहे ते साधू संतांचं आहे, माझ्या पदार्थ काहीच नाही. किंवा चुकलं आणि बरोबर हे सगळं तुमचं तुम्ही जाणे. म्हणून झालेली सेवा आमचे गायकर बाबा, अमोल महाराज, आमचे भगवान बाबा, प्रसाद महाराज, इकडे सगळे आमच्याबरोबर आलेले मुंबईवरून, आमच्या मुक्ताताई, बाबा चोपदार बाबा, पखवाज वादक, नावं नाही माहिती, पण तुम्ही मला सगळ्यांनी चांगली साथ दिली. आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चिता सेवकती, म्हणून ही बोल जरी गंगा होती स्वीकारायला ती. झालेली सेवा हृदय श्रीपाद बाबा, रामदास बाबा, चकवे बाबा, हांडे बाबा, इकडं बिलाडे आपण ते सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या सेवेला हरीश्वर Hare